पहिला षटक या ठिकाणी सुरू असेल. आपण जर बघितलं रितेश नो बॉलचा इशारा आला इकडे. नो बॉल आलाय. तर संधी मिळणार उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट ऑन असणार आता. रितेश मोरे 3 बॉल 3. मनीष खेळतो 1 बॉल 1 वरती. पहिले षटक चालू असताना दर्शक आपण जर पाहिले 6 धावा स्कोर काढला आपण इथे बघू शकता. 6 ऑन बोर्ड. पहिले षटक चालू असताना या वेळचा बॉल मोठा बिग हिट आलाय. रितेश मोरेचा ब्लास्ट बॉल सीमा रेषेच्या बाहेर. वॉड हिट द ग्रेट सिक्सर. धावसंख्येचे 12 धावा. पहिलं षटक चालू आहे पावलेचं. रितेश मोरे चांगला बॉल आपल्याला बघायला मिळतोय. खूप चांगलं षटक आतापर्यंत हाताळलं गेलंय. टप्प्याचा बॉल. षटकाची होती समाप्ती. पहिल्या षटकाचा स्कोर झालेला तो 12. सुंदर ट्रेस आहे. येलो कॉर्नर आणि समोर जर पाहिलं रेड कॉर्नर जो हैदराबाद संघाची जर्सी आपण बघू शकता. 12 धावा धावसंख्येमध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपला. नितेश मोरे खेळतो 6 बॉल 9 मध्ये. मनीष खेळतो 1 बॉल 1 मध्ये. पहिल्याचा खेळ संपला. धावसंख्येसाठी 12 धावा बोर्डवरती आपण तिथे बघणार आहोत. षटक क्रमांक आपण तर बघितलं. दुसरं षटक आता इथे सुरू झालेलं आहे. धावसंख्या आपण बघू शकता. स्कोर कार्डवरती 13 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक दुसरं. मनीष तायडे 2 बॉल 2 वरती. रितेश मलखेडे 6 बॉल 9 मध्ये. चांगला बॉल चांगला कट करतात. रवींद्र कोळी यांच्याकडे देखील चांगल्या प्रकारची क्षमता बॉल बळवण्याची आपल्याला बघायला मिळणार आहे. चांगला बॉल इथे बळवलाय. दुसरा षटक चालू असताना रितेश मोरे 7 बॉल 9 धावा. पुन्हा एकदा मोठा बिग हिट लॉंग ऑन. बॉलला उडवले सीमा रेषेच्या बाहेर. जाईल बॉल. यस इट्स अ बिग हिट. इथे आपण जर पाहिलं चौकार आलाय.
आपण इथे बघू शकता बॉल मैदानामध्ये खूप चांगला असा खेळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. डिसिजन अजून पेंडिंग असणार आहे. रिप्ले देखील आपल्याला सुंदर असा बघायला मिळालाय. लॉंग ऑनला हा चेंडू होता. सुंदर असा कॅमेरा वर्क. प्रयत्न देखील चांगले होते. उंच अशी उडी मारली होती आणि चौकार मात्र असणार आहे तिकडे आणि यावेळेस पहिला धक्का बसलाय फलंदाज बाद. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. शतषक बॉलच्या इथे नो मॅच मध्ये बॉल पडलाय. षटक क्रमांक आपण जर पाहिला दुसरं षटक चालू असतं धावसंख्या असते 17 धावा स्कोर करत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण स्कोर बघू शकता. 17 रन झालेले आहेत. गोविंद सोनवणे आणि मनीष तायडे 17 धावा स्कोर काढवत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण इथे बघू शकता. रवींद्र कोळी स्विचचा प्रयत्न. यावेळेचा बॉल आपण जर बघितला अतिशय सुंदर टप्पा जो या ठिकाणी बघायला मिळालाय. डॉट बॉल आहे. 2 षटकाचा खेळ आपला स्कोर असेल. 2 षटकानंतर 17 एक गडी बाद. गोविंद आणि मनीष तायडे बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेले आहेत. रवींद्र कोळी आपण बघू शकता आपल्या पहिल्या षटकाचा कोटा संपवला आणि 1 विकेट काढली 5 धावा देत. कोळी क्रिकेट लीगचा ए पोल मधला सामना चाणक्य सीसी भगवान एस पाटील आणि आराध्य वॉरियर्स मध्ये सामना. दीपक भाऊ तायडे आणि टीम तुम्हाला बघायला मिळते मैदानामध्ये. प्रथमतः बॅटिंग करत असताना इथे मॅन इन येल्लो गोविंद आणि मनीष तायडे ही जोडी आहे. सुंदर असं नियोजन आपण या स्पर्धेचं बघतायत. भरत भाऊ पाटील, पंकज भाऊ कोळी, गौरव भाऊ चौधरी.
हॅलो नाही आली. तर पुन्हा एकदा स्वागत, वेलकम बॅक. यावेळेचा बॉल इथे असेल, व्हाईट बॉल, खराब बॉल तर इथे इशारा आलाय. गोविंद सोनवणे 4 बॉल 7, रितेश कोळी खेळत आहेत 1 बॉल 1. षटक क्रमांक तिसरं या ठिकाणी सुरू असताना आपण बघू शकता 27 धावा स्कोर काढला 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकता. दिवाचा प्रयत्न केला, उलटा पुलटा बॉल चाललाय, घालील लोटांगण वैदिन चरण, चेंडू जाय सीमा पार, 4 धावा चौकार. रिप्ले देखील तुम्हाला बघायला मिळेल, ज्या प्रकारे फटका मारलाय त्याची गेंद थी एकदम छोटी लेग के ऊपर, रिवर्स शॉट खेला यहाँ पे. आराध्य वॉरियर्स दीपक भाऊ तायडे यांचा संघ बॅटिंग करत असा स्कोर आपल्याला बघायला मिळेल. आता 31 धावा 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. बी.एस. पाटीलच्या षटकातून आल्या 14 धावा. 31 धावा 2 बाद 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 8 ओव्हरची मॅच. आराध्य वॉरियर्स दीपक भाऊ तायडे आणि समोर जर पाहिलं अचानक सी भगवान एस पाटील. फुटॉस बॉल, बॉल हवेमध्ये, धक्का बसलाय, तिसरा धक्का रितेश कोळीच्या रूपानं बसलाय तो. आराध्य वॉरियर्स संघाला फलंदाज बाद. चौथा षटक या ठिकाणी जो बघायला मिळालाय. 31 वरती 3 फलंदाज बाद. रवींद्र कोळी काय बॉलिंग करतात, आतापर्यंत 2 विकेट काढलेल्या, 7 बॉल टाकत असताना 5 धावा देत एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत रवींद्र कोळी यांची बघायला मिळाली आहे. 31 वरती 3 चौथा षटक चालू असताना आपण जर बघितलं, आशिष यावेळेचा चांगला बॉल आतमध्ये आणलाय, टप्पा पड्याचा बॉल इन स्विंग केलाय, खूप चांगला प्रॉपर या ठिकाणी बॉल जो आपल्याला बघायला मिळालेला आहे. 31 वरती 3 फलंदाज पास झाले. रवींद्र कोळी सामना क्रमांक दुसरा. रिबाचा प्रयत्न, इथे स्विच हिट केलाय, बॉल सीमारेषेच्या बाहेर चाललाय. व्हॉट अ ह्यूज हिट, टिपिकल. मैदानाला नक्कीच गुदगुद्या करत बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. बघू शकता तर रिप्ले आपल्याला जो बघायला मिळणार आहे. सुचितचा एक चांगला प्रयत्न, खूप मेहनत लागते, खूप लवचिक लागतं शरीर, ज्यासाठी हे फटके तुम्हाला विकेट करायच्या बॉलची लेंथ ओळखावी लागते आणि चांगला वापर. पुढे यावे, चांगला बॉल, चांगला फटका आणि आराध्य वॉरियर्स संघाचे संघमालक दीपक भाऊ तायडे यांचं स्वागत केलेलं आहे या जबरदस्त षटकाराने. स्वागत संघमालक दीपक भाऊ तायडे, वेलकम. बघू शकता बॉल अतिशय सुंदर, नो लुक टाइप हा फटका होता. पुन्हा त्यावेळेचा बॉल आपण जर बघितला, खूप चांगला बॉल आपल्याला जो बघायला मिळालेला आहे. चौथं षटक जे सुरू आहे, स्कोर असेल 41, लॉस ऑफ 3 विकेट. रवींद्र कोळी आतापर्यंत धावसंख्या 41. हो, यावेळेचा जर पाहिलं, रिव्हर्सचा फटका मारायचा प्रयत्न होता, एक चांगला बॉल. 4 षटकाचा खेळ संपला, धावसंख्या असेल 41 धावा. 3 फलंदाज बाद झालेत. 41, 3 गडी बाद. 4 षटकाचा खेळ या ठिकाणी जो संपलाय. 41 धावा स्कोर करावती. 3 बॅटर या ठिकाणी बाद झालेले आहेत. 4 षटक या ठिकाणी आपण जर बघितलं, या ठिकाणी आता नक्कीच मैदानामध्ये संपलेलं आपण जे बघू शकता, अतिशय सुंदर असं मैदान आतापर्यंत जे सजवलेलं आहे.
41 धावा, 3 फलंदाज बाद झालेत. आपण आशिष ठाकरे पाटील यांना बघतायत. गोविंद सोनवणे दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये खेळत आहेत. दोघांनी चांगली अशी भागीदारी इथे जुळली असेल. 4 षटकामध्ये स्कोर आपण बघतो. 41 धावा, 3 फलंदाज बाद झालेले आहेत. रवींद्र कोळी आतापर्यंत 2 षटक त्यांनी टाकलेत. 15 धावामध्ये 2 विकेट त्यांना मिळालेले आहेत. अजून 4 षटक बाकी असतील मैदानामध्ये. आपण जर बघितलं गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल तर गणेश कोळी आता आलेले आहेत बॉलिंग टाकण्यासाठी. चाणक्य सीसी या संघासाठी मात्र सज्ज आहेत. राईट अमाउंट द विकेट. अपरकट खेळाचा प्रयत्न. शतशक थर्डमॅनला बॉलच्या खाली. विकेट नंबर 4. सेलिब्रेशन ऑन लाईव्ह व्हिजनच्या वतीने एक सुंदर असं सेलिब्रेशन आपण तिथे बघितलेलं आहे. 8 संघ एक चांगला फटका मारून पास झालाय. नो लुक शॉट देखील त्याचे राहिला. टीम ऑनर तायडे, भगवान एस पाटील देखील आहेत उपस्थित. दोन्ही संघ मालकांचं स्वागत आहे. कोळी क्रिकेट लीग गौरव आलेत आता बॅटिंग करण्यासाठी. गौरव कोळी आलेले आहेत स्ट्राईकला सज्ज. गणेश कोळी ओहो यावेळेस आणखीन एक विकेट. विकेट नंबर 5. कॅप्टनला इथे बाद करण्यामध्ये यश आलंय. संगणक बाद झाले. खूप मोठी विकेट म्हणावं लागेल. नंबर 12 गौरव इमोशन असणारे धक्का मोठा. डायमंडला बाद केलंय. कसा आउट झाला बघू शकतो रिप्ले. खूप लांबचा बॉल होता. क्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न. हो पुन्हा एकदा खूप चांगल्या प्रकारचा फटका आपण इथे बघू शकता. डीप मध्ये फिल्डर असणार आहे. अगदी 5 षटक चालू असणार आहे. थांबला की तलवार, पळाला की गोळी आणि सगळीकडे राज करतात ते फक्त आणि फक्त आपले सर्व कोळी. कोळी क्रिकेट लीग 5 षटक चालू असेल. खरं तर सर्व कोळी समाज एकत्रित दिसतोय या क्रिकेटच्या माध्यमातून. हेच क्रिकेट आहे. वर्षातून यावेळेचा बॉल बिग हिट. वा हवाई फायर. बॉल सीमारेषेच्या बाहेर इथे जाताना पाहायला मिळतोय की काय, पण अडवलाय बॉल. मैदानाच्या आतमध्ये बॉल थांबलाय. धावसंख्या जर पाहिली स्कोर कार्डवरती रनसंख्या असणार ती आता स्कोर कार्डवरती 5 षटक मात्र या ठिकाणी जे सुरू असणार आहे. 44 धावा, 5 गडी बाद. दुसरा दिवस आपण या स्पर्धेचा ठिकाणी बघताय. श्री महर्षी वाल्मिकी चषक भुसावळ आदिवासी जमात कोळी क्रिकेट लीग 3 दिवसाची क्रिकेटची स्पर्धा. 5वं षटक या ठिकाणी जे सुरू आहे. धावसंख्या 5 गडी बाद. रिवास वाह आणखीन एक जबरदस्त फटका मारलाय. नाव आहे आशिष ठाकरे. हो 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 वाह काय मारलाय फटका ठाकरे. पाच होता घ्यायचा आपल्या धावसंख्या ती 50. 5 बाद 50. 5 षटक संपलेत.
चांगला बॉल आपल्याला इथे बघायला मिळालाय. षटक क्रमांक जर पाहिलं इथे 6वं षटक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. उमेश कोळी तसं 50 धावा 6वं षटक या ठिकाणी चालू असताना आपण बघू शकता खिमराज तायडे फुटबॉल बॉल जबरदस्त फटका फुलटोल करत षटकार उमेश कोळी 6 धावा सिक्सर. काय मारलाय फुल टॉस बॉल होता फुल टॉल केलाय. व्हॉट अ हिट स्मॅश केला. पुन्हा एकदा वा 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 माझ्या समोर कोणीच वळवळ करायची नाहीये. काय करावं भुसावळ सिक्सर. काय बॅटिंग करताय मैदानामध्ये लगातार 2 षटकार मारलेत या भुसावळच्या टायगरनं. पुल करत बॉल गुल केला मैदानाच्या बाहेर. षटकार. धावसंख्या वाढती आता. धावसंख्या असते ती आता 56. 5 गडी बाद. 62 झालेत. 62. तो लगातार षटकार आलाय. पुन्हा विकेट घेण्याचा प्रयत्न कार्पेट ड्राईव्ह असेल आणि बॉल गॅप मध्ये 4 धावेसाठी चौकार. फुटबॉल बॉल यावेळेस जर पाहिलं मोठा फटका आलाय. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त इथे प्रहार षटकार. हो बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. नाशिकची मिसळ मुंबईची भेळ आणि मैदानात चमकते भुसावळचा शेर. टप्प्याचा बॉल रेंज होती. रेंज मध्ये आलेला बॉल होता. टोळे जंग या ठिकाणी फटका जो बघायला मिळालेला आहे. धावसंख्या असते 78. 5 बाद 78 रन्स आपल्याला या ठिकाणी ज्या बघायला मिळत आहेत. 78. खेमराज तायडे 6 षटकात 78. 5 गडी बाद. अजून 2 षटक या ठिकाणी आता बाकी असणार आहेत. उमेश कोळी 7 बॉल 29. आशिष ठाकरे 7 बॉल 18 वरती बॅटिंग करत आहेत. 78 रन लॉस ऑफ 5 विकेट्स डाऊन आतापर्यंत बघायला मिळेल. 2 षटकात देखील इथे आता बाकी असणार आहेत. बघूयात आता इथे काय घडते. गोलंदाज सज्ज असेल बॉल इन ट्रॅक मध्ये आपण जर बघू शकता. शेवटचे 2 षटक आता बाकी असणार आहेत. रिव्हर्सचा प्रयत्न बॉल इथे स्विच हिट करत चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यासाठी चौकार. स्विच हिट करत इथे चौकार मात्र इथे जो बघायला मिळालेला आहे. 82 धावा स्कोर करला आपण बघताय. 5 फलंदाज या बाद झालेले आहेत. 7 षटक चालू असताना मैदानामध्ये खूप चांगली लढत इथे ऑन आहे.
रिव्हर्सचा प्रयत्न खूप चांगला बॉल आपल्याला या ठिकाणी आता बघायला मिळेल. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा शतक डीप मध्ये बॉल पर्यंत आलेले आहेत. चांगल्या धावा झालेल्या आतापर्यंत आराध्य वारियर संघाच्या खात्यामध्ये. आपण जर पाहिलं उद्या असेल अंतिम दिवस या स्पर्धेचा. यावेळेचा बॉल जर पाहिलं मैदानामध्ये चेंडू चाललाय तिकडे सीमारेषेच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर 4 धावा चौकार. स्कोर 90 धावा, 5 बाद, 7 षटकाचा खेळ संपलेला आहे. आपला कमलेवर 7 ओव्हर स्कोर असेल 90 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. उमेश कोळी 30 धावा, आशिष खेळत आहे ते 28 रनवरती. यावेळेचा बॉल शेवटचा षटक आता सुरू झालेला. गोलंदाज बॉलिंग करण्यासाठी सज्ज असेल. आता शेवटचं षटक आता इथे सुरू झालंय. BS पाटील बॉलिंग करण्यासाठी सज्ज आहेत. पण हो आणखीन एक हवाई फायर केलाय बॉल तिथे. मात्र आशिषच्या बॅटफूल जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6. पुन्हा एकदा हा देखील बॉल जबरदस्त प्रहार. BS पाटील वरती केलेला हल्ला लगातारचा 3रा बिग हिट आणि हा षटकार. आशिष ठरलाय 3 धावा स्कोर काढला. 103. आराध्य ध्येय साध्य गेले 100चं. पुन्हा एकदा यावेळेचा जबरदस्त फटका. स्क्वेअर लेगला चान्स नाहीये. आशिष आज मारत नाही, तो आज तोडतोय
आणखीन एक चौकार. आशिष ठाकरे पोहोचायचं वेळ होती 15 बॉल मध्ये. खूप चांगला आहे फटका ऑन साईडला मात्र इथे बघायला मिळाला. अप्रतिम बॅटिंग करत आहेत. लेगच्या बाहेर बॉल इथे असेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या मात्र पुढे जाते स्कोर वरती. स्कोर असेल 108. 108 झालेत. 15 बॉल 144 आशिष बॅटिंग. पुन्हा एकदा बॉल तयार. नाव द लेग. इथे मात्र धाव मिळणार आहे. स्कोर मात्र वाढत चालू आहे. स्कोर कार्डवरती रनसंख्या असणार ती ओहो वाटत शॉट. टायमिंग चांगलं आणि हा देखील पॉवरफुल षटकार. 50 धाव पूर्ण 16 बॉल मध्ये. आशिष ठाकरे रिमेंबर द नेम. काय बॅटिंग केली असं या पठ्ठ्यानं. आशिष ठाकरे कोहली क्रिकेट लीगचा हा रन मशीन. 16 बॉल 50. स्ट्राईक रेट 312. 4 चौकार 5 षटकार ठोकलेत. 16 बॉल 50 चा विक्रम केला आशिष ठाकरेनं. पैलवान पुत्र आहे. पहिल्यांदा ताकद. मात्र यावेळेचा चांगला बॉल होता. शेवट षटकात 39 धावा आतापर्यंत आले बी.एस. पाटीलच्या बॉलिंग वरती. थोडं महागात पडले पाटील. आशिष ठाकरेनं काय बॅटिंग केली. 17 बॉल 50 ची धुवाधार बॅटिंग मात्र इथे आशिष याची बघायला मिळाली. पुन्हा एकदा मोठा विकेट घ्यायचा प्रयत्न. शतशक बॉल पर्यंत मिड विकेट वरती शतशक मात्र झालेला आहे. 8 षटकांचा खेळ केल्यामध्ये जर पाहिलं इथे जो संपला गेलाय धावसंख्या असेल 8 षटकानंतर 116. 116 झाले. 5 बाद 117 धावेचा टार्गेट असतं विजयासाठी. भारतीय वारियर संघ 117 धावेचा आव्हान असणार आहे. 8 षटकामध्ये काय बॅटिंग केली असेल. आशिष ठाकरेसाठी जोरदार टाळ्या. स्टँडिंग सल्यूट दिलाय त्याला. त्यामुळे बॅटिंग केली असेल. 18 बॉल 51. 4 चौकार 5 षटकार आणि उमेश कोहली यांना चांगले साथ दिली त्याला. 8 बॉल 30 धावा त्याला काढल्यात.
गोलंदाज ट्रॅक मध्ये गोविंद आलाय पहिलं षटक टाकण्यासाठी आपण जर पाहिलं केमराज तायडे आणि भरत आलाय बॅटिंग करण्यासाठी अतिशय सुंदर बॉल असेल मोठा धावेचा पाठलाग करायचा आहे गोविंद सोडणे मात्र बॉलिंग करतायत पहिलं षटक टाकतात खूप चांगले गोलंदाज आदित्य वारियर संघासाठी ओपनिंग बॉलिंग टाकतायत नवीन बॉल न बॉल हाताळतायत गोविंद पहिलं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहेत समोर केमराज ओ चांगला बॉल उसळदार बाउन्सर टाकला पहिले तिन्ही बॉल अनपिटे अनप्लेबल आहेत हो सर या वेळेचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका इथे बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावा चौकार खूप चांगला टायमिंग या ठिकाणी आपण बघू शकता रिप्लेच्या माध्यमातून ज्या प्रकारे बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये 16 बॉलमध्ये वेगवान असं अर्धशतक पाहायला मिळालं आपण बघतोय कोळी क्रिकेट लीग खेळाडूंसाठी एक चांगलं असं क्रिकेटचं आयोजन केलं जाते चांगलं असं व्यासपीठ पुलटॉल बॉल मोठा विकेट मारण्याचा प्रयत्न शतक असेल बॉल पर्यंत सिंगल येताना इथे बघू शकता स्कोर मात्र वाढत चालला स्कोर असेल आता 5 धाबा स्कोर करायला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल गोविंद सोनूने मात्र या ठिकाणी बॉलिंग करतायत भरत आणि खेमराच्या ताईड या ठिकाणी बघू शकता आपण धावसंख्येचा 5 धाबा 112 धाब्याची गस्त 43 बॉल मध्ये आता असणार आहे या वेळेचा बॉल मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर केला इकडे चांगला बॉल आहे पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी तो मैदानामध्ये संपलाय पण षटकाचा खेळ संपला आराध्य वारियर्स दीपक भाऊ तायडे संघ चांगल्या मोठ्या धावा काढलेल्या आहेत तर पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं 5 धावा स्कोर काढला ज्या बघायला मिळतील चाणक्य सीसी भगवान एस पाटील यांचा संघ मात्र आता बॅटिंग करतोय भरत ध्यानेश्वर केमराज तायडेला चांगला खेळावा लागेल त्याकडे क्षमता आहे मग आता कशी उत्स्फोटक खेळ ते साकार करतायत आणि खरं तर कोळी क्रिकेट लीगला सपोर्ट करण्यासाठी सर्व प्रेक्षकांचा देखील सपोर्ट लाभतोय आपल्याला आपले सर्व कोळी बांधव आणि संपूर्ण कोळी जमात भुसावळ तालुका त्या सर्वांचं आम्ही करतो स्वागत या मंचावरती आणि या खेळपट्टीवरती सुरू असणारी लढत मॅच क्रमांक दुसरी चाणक्य सीसी भगवान एस पाटील आणि आराध्य वारियर्स दीपक भाऊ तायडे चांगला फटका ड्राईव्ह केला बॉल कलात्मक फटका बॉल चाललाय कव्हर सीमारेषेच्या बाहेर 4 धावा अतिशय सुंदर टायमिंग प्रॉपर अगदी रितेश मोरेचा समाचार घेतलाय तो खेमराज तायडेना धावसंख्या असेल ती 9 धावा यावेळेचा देखील बॉल मोठा फटका मारायचा प्रयत्न केलाय डीप शतश बॉल पर्यंत आलेत लॉंगॉनला बॉल केलाय एक धाव तिथे मात्र पाहायला मिळाली स्कोर मात्र पुढे चाललाय रन संख्या असेल ती 10 रन्स षटक क्रमांक दुसरं चालू असताना आपण बघू शकता खेमराज तायडे 7 बॉल 10 रन्स मध्ये षटक क्रमांक दुसरं ते चालू असताना ओ यावेळी बॉल बिग हिट बॉल चाललाय सीमा रेषा पार षटकार जबरदस्त षटकार मात्र अशी बॅटिंग करायची आहे कारण मोठ्या धावेचा पाठलाग तुम्हाला करायचा आणि ते करत असताना तुम्हाला मैदानामध्ये असंच बॅटिंग करावी लागेल तेव्हा कुठेतरी हे धावपले जर पाहिलं पार करताना पाहायला मिळणार आहे 16 धावा स्कोर काढवते आपण तिथे बघू शकता आणि चाहता वर्ग दाखल झाला आपल्या सर्वांचं स्वागत आहे या सुंदर अशा देखण्या अशा आपल्या सोहळ्यामध्ये कोळी क्रिकेट लीग आपण इथे बघतायत अनुभवतायत 16 धावा स्कोर काढला आपण पाहू शकता यावेळेचा बॉल असेल व्हाईट बॉलचा इशारा आलाय व्हाईट बॉल
धावसंख्या आता वाढत चालली 16-17. टॉस द्यायचं आता मोर्या 11 आणि रुद्रा 11 संघ टॉस या. मोर्या सीसी राजपाडी यांचा संघ तर रुद्र 11 चे नेपाळी संघ. ओ बिग हिट बॉल पुन्हा एकदा हवाई फायर सीमा रेषेच्या बाहेर गेलेला जबरदस्त षटकार. ओहो यावेळेचा बॉल थोडेसे नक्कीच सेफ असणार. इकडे खूप चांगला बॉल आपल्याला बघायला मिळेल. धावसंख्या असते ती 23. कोणत्याकडे बाद नाहीये. 37 बॉल आणि 54 धावांची गरज. रितेश मोरे 23. 23 धावा स्कोर काढवत आपण या ठिकाणी बघू शकता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल बॉलिंग ट्रॅक वर त्याबद्दल पाहिलं. मोठा फटका आला. लॉंग ऑन लॉंग ऑन लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. 6 धावा इथे आलेल्या आहेत आणि रिप्ले देखील तुम्हाला बघायला मिळेल. ज्या प्रकारे फटका मारलाय आतमध्ये बॉल टाकला होता. अगदी टेनिस क्रिकेट ग्लॅमर वाढत चाललंय सध्या भारतामध्ये आणि कोळी समाज देखील कुठे पाठीमागे राहतो. त्यांनी देखील एक चांगलं नियोजन केले. कोळी क्रिकेट लीगच्या माध्यमातून आपण बघताय धावसंख्या असेल 29 धावा. 2 षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. एकोणतीस धावा. 2 षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. 36 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतात 88 धावांची गरज. ऑन बोर्ड. या बाईचा बॉल जर पाहिला इथे वाईट बॉलचा इशारा. वाईट बॉल बॉल इथे आपल्याला जो बघायला मिळेल. स्कोर मात्र वाढत चाललं. 30 धावा स्कोर करला आपण ज्या बघतायत. 36 बॉल 87 धावांची गरज. 30 वरती कोणत्याकडे पात नाहीये. ओ वेगास फटका मारलाय. सूर्यकुमार स्टाईल मध्ये मारायचा प्रयत्न. एक हात सुटला आणि पकड देखील निसटली आणि विकेट मात्र या पाहायला मिळाली. फलंदाज बाद. विकेट आलेली इकडे. फलंदाज बाद झालाय. यावेळेचा इशारा असेल वाईट बॉलचा इशारा इथे मात्र बघायला मिळालाय.
हो हो हो, बॉल हवेमध्ये आहे. इथे बॉल चाललाय सीमा रेषेच्या पार. वा, जबरदस्त प्रहार या ठिकाणी बघायला मिळाला आहे. कमालीचा फटका. आप्पाचा विषय हार्ड आहे आणि बघू शकता आता हेच आपा या संघाचा क्रेडिट कार्ड आहे. जबरदस्त षटकार. जय खानदेश, जय कोळी. आणि आता बघू शकता सामना ऑन आहे. 38 धावा स्कोर काढला. पुन्हा एकदा यावेळेचा बॉल हवेमध्ये. विकेट विकेट विकेट. फलंदाज बाद. मोठा हादरा, मोठा धक्का भरतला जावं लागेल. अजून जर विकेट घेतली तर गौरव यांना 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. गौरव कोळी बॉलिंग करतायत. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत जे आपल्याला बघायला मिळाले. धावसंख्या जर पाहिली 38 धावा स्कोर काढला. 2 गड्याच्या मोबाईल षटक क्रमांक 30 चालू असताना ऋषिकेश सोनवणे, रवींद्र कोळी. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा कव्हर मध्ये बॉल. ओ झेल झाला. विकेट मिळाली. 500 रुपयाचं प्राइज गौरव कोळी यांना असणार आहे. गौरव कोळी आज आहे विकेटचीच भरतोय चांगल्या प्रकारची जर पाहिलं गेलं. अनेक विकेट पदरामध्ये पाडतोय. अतिशय सुंदर बॉलिंग. आपण बघू शकता अपरकडचा फटका कव्हर मध्ये शतशक होता. झेल झालाय. फलंदाज झाले बाद. 3 ओव्हरचा खेळ संपला. 38 धावा. 30 बॉलचा खेळ बाकी राहिलेला आहे.
यावेळेचा बॉल चाललाय तिकडे या सीमारेषेच्या एकदम बाहेर कडक चौकाराला. खरं तर सर्वांचं स्वागत आपण पुन्हा एकदा करूयात. चांगल्या प्रकारचा फटका होता. ओ द कव्हर हा फटका या ठिकाणी बघायला मिळाला. 4 धावेसाठी चौकार. पुन्हा एकदा बॉल बिग हिट कव्हर मध्ये बॉल वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर षटकार मारे झुकेगा नाही साला. 6 धावा आलाय. वाह काय बॅटिंग आहे मैदानामध्ये. मागे जात कव्हर मध्ये षटकार लाईव्ह व्हिजन.in च्या पेज वरती काय मारलाय कव्हरला. एकच मारलाय मात्र अख्ख्या भुसावळ तालुक्याला इथे जर पाहिलं 24/60 ची गरज आता आहे. अजय सोनवणे अगदी 24 कॅरेट खरं सोनं आहे खेळाडू. आतापर्यंत 57 धावा झाल्या 3 गडी बाद आहेत. अगदी अजून 24 बॉल या ठिकाणी बाकी आता असणार आहेत. 24 बॉलचा खेळ बाकी 60 धावांची गरज आहे. ऑन स्क्रीन तुम्ही बघू शकता स्कोर कार्ड 24/60. चांगला बॉल आपण इथे बघतायत. शतषक बॉल पर्यंत आपण बघतायत 58. धावसंख्या जर पाहिलं 58 धावा स्कोर कार्डवरती 3 बाद आहेत. रितेश मोरे आपण जर पाहिलं या ठिकाणी बॉलिंग करण्यासाठी तयार असेल. पुन्हा एकदा 58 धावा 3 गडी बाद आहेत. पुन्हा द्यावायचा बॉल पुल केल्या बॉल जबरदस्त शानदार शॉट होता ऑन साइडला. डिपोजिट फिल्डर बॉल पर्यंत आलेले आहेत. रवींद्र कोळी 6 बॉल 9 वरती. अजय सोनवणे 4 बॉल 11 मध्ये बॅटिंग करत आहेत. तर 59 धावा 3 फलंदाज बाद आहेत. 5 षटक चालू असताना आपण पाहू शकता. स्पर्धा आम्ही खूप एन्जॉय करतोय असं नाही की खूप मजा येते मॅचेस मध्ये. ओ हो तेज बॉल टाकलाय गे नहीं थी ये तो आग का गोला था. सुंदर बॉल इथे मात्र बघायला मिळालाय. डॉट बॉल. यावेळेचा जर पाहिलं बॉल स्विंग करायचा प्रयत्न शतशक बॉल पर्यंत आपण बघताय तिथे सिंगल धाव त्यांना जी पाहायला मिळाली. स्कोर वाढत चाललाय. स्कोर काढायचा असेल आता बडोतीला संख्यासाठी 60 धावा. 5वं षटक सुरू आहे. 60 वरती 3 बाद. मैदानात सुरू असेल लढत. मॅच नंबर 2. आराध्य वारे संघाने मोठा स्कोर उभा केलाय. मात्र चाणक्य देखील चाणक्यासारखे खेळतायत हुशारीनं. यावेळेचा बॉल मोठा फटका. पुन्हा एकदा बॉल बिग हिट लॉंग ऑन लॉंग ऑन लॉंग ऑन आणि षटकार 6. सामना पुन्हा एकदा फिरवलाय. रिप्ले बघायला मिळाला. टप्प्याचा बॉल होता. चांगला षटकार मारला आणि षटकाराने मात्र स्कोर वाढत चाललेला आपल्याला बघायला मिळणार आहे. धावसंख्या ती 66 धावा. 5 षटकाचा खेळ संपलेला आहे. 18 बॉलचा खेळ अजून बाकी राहिला. आता अजय सोनवणे 5 बॉल 17 वरती स्कोर झालेला आहे तो 66. 3 फलंदाज बाद झालेत. 18 बॉल 51 धावांची गरज. 18-51.
हवेत बॉल नो मॅच त्यामध्ये पहिल्यांच्या दिशेला बॉल चाललाय आणि बॉल जाईल सीधा सीधा सीमारेषेच्या बाहेर 4 धावा चौकार. चौकार आलाय आणि या मॅचचं समीकरण देखील आता बदलत चाललंय. चांगली बॅटिंग या ठिकाणी आता जी बघायला मिळते आपल्याला. कबरला एक चांगला फटका चौकार आलाय धावसंख्या आता वाढती आहे. मॅचचं समीकरण आता बदललं गेलं मित्रांनो आणि 70 धावा झाल्या 3 बाद. पुढे आला बॉल रवींद्र कोळीनं बॉल डिपॉझिट केलेला आहे मिड विकेटच्या दिशेनं. टोलेजंग षटकार. 16 बॉल 41 आता गरज राहिलेली आहे. ना सूरज देखते ना मुहूर्त देखते है, हम तो बस अपनी टीम की देखते जरूरत. हा जबरदस्त षटकार मात्र मिड विकेट बॉलच्या बाहेर. सामना आता आलाय. मॅच ऑन आहे. सर्व बदललाय. 76 होते 3 बाद. पुन्हा एकदा बॉल तयार. फुलटॉल बॉल हा ही फुलटॉल लॉंग ऑफ. इथे काम तमाम रवींद्र कोळी बाद केले गौरव कोळी यांनी. 4 फलंदाज गारद केलेत गौरव कोळी यांनी आणि 4 विकेट टिकलेत. प्रभावित करणारी कामगिरी गौरव कोळीची राहिली. कॅप्टन आहे संघ नायक आहे गौरव कोळी. आज आराध्य वॉरियर संघाचा फायटर आहे. बॅटिंग मध्ये जरी 0 आउट झाले तरी देखील बॉलिंग मध्ये कमाल केली. 4 विकेट काढलेत आपल्या संघासाठी. वेल बॉलिंग अतिशय जो अगदी ओहो बिग हिट आला आणि हा षटकार. इथे कुंदन कोळी सरांच्या वतीनं गौरव कोळीला 1000चं बक्षीस ऑनलाईन केले फोन पे द्वारे. कुंदनजी कोळी यांच्या वतीनं गौरवच्या 4 विकेट घेतले त्यासाठी 1000 रुपयांचा प्राइज. षटकार समीकरण बदललंय. बॅटचा किनारा 5 विकेट नावाती केल्या. फायपर गोल्डन आर्म गौरव कोळी. विकेट नंबर 5 धक्के 5 फलंदाज गारद केलेत. 10 नंबर गौरव. काय बॉल केली. निंबा संघ बाद केलाय. भुसावळचा मलिंगा गौरव. अजून 1 विकेट घेतली स्वप्नील कडून 500. 6वी विकेट जर काढली पुरे 1000 कुंदनजी कोळी 1000. स्वप्नील कोळी स्वप्नील महाजन 500 म्हणजे अजून जर विकेट घेतली तर 500 अजून वाढणार आहे. म्हणजे बक्षीस असेल तब्बल 1500. चांगला बॉल यावेळेस बघायला मिळाला. जिथे आपण जर एक गणित पाहिलं जशी पार्टनरशिप झाली तसं पार्टनरशिपला मोठी करायचं कार्य केलं. 6 षटकाचा खेळ संपला. स्कोर असेल 6 षटकात 82. 5 बाद. 12 बॉलचा खेळ बाकी आता राहिलेला आहे. 12 बॉल बाकी आहे. रन झाले 82 वरती. 5 फलंदाज बाद झालेले आहेत. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. 12-35. आराध्य वारिस वर्सेस चाणक्य सीसी श्री महर्षी वाल्मिकी चषक भुसावळ सीझन 1. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. 8 संघ. 3 दिवसाची स्पर्धा आहे. 6 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या असेल ती 82. 5 फलंदाज बाद झालेत. 12 बॉल 35ची गरज. बोलत बॉलिंग मार्क होती. बघत आता काय घडणार इकडे. फुटबॉल बॉल पहिल्याच बॉल वरती बिग हिट बॉल. ओहो झेल सोडला गेलाय. बघूया काय घडणार. अजय सोनवणे एक आशा आहे. अजय चव्हाण मॅच जिंकवेल का आपल्या संघासाठी. आपण जर पाहिलं 11 बॉल
33 धावांची गरज. सामना अजून देखील ऑन आहे. गोविंद सोनवणे मात्र बॉलिंग करतोय. 11 बॉलचा खेळ बाकी, 33 धावांची गरज आहे. मॅच अजून देखील ऑन आहे. पाहायचं आता काय घडतं या मॅच मध्ये. बॉल तयार. फुटबॉल बॉल पुन्हा एकदा पुल केला बॉल मिड विकेटला. शतशः बॉल पर्यंत आपण बघताय, बॉल पर्यंत आलेत. धाव अडवली, स्कोर पुढे चाललाय. रनसंख्या असेल ती 85 धावा. 5 फलंदाज बाद झालेत. 5 बाद 85. 7वं षटक चालू असताना 10 बॉल 32 ची गरज. 10 बॉल रिमेनिंग. 10 बॉल 32 पाहिजेत. रवींद्र कोळी, अजय सोनवणे दोन्ही मैदानामध्ये. या पेचा देखील बॉल जर पाहिलं, मोठा विकेट करायचा प्रयत्न. शतशः मात्र बॉल पर्यंत आपण तिथे बघणार. बॉल पर्यंत दाखल जरूर झालेत. धावसंख्या वाढती, स्कोर असेल तो आता 86 धावा. अगदी अजून 9 बॉल बाकी आहे. 31 धावांची गरज. 9 बॉल 31. स्कोर ऑन बोर्ड 86 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. ओ यावेळेस बॉल फुल टॉस फायर बॉल. अतिशय सुंदर बॉल होता इकडे. यावेळेस जर पाहिलं 86 धावा. 5 फलंदाज माघारी परतलेत. 86. ओहो, आणखीन एकदा चांगला बॉल यावेळेस जो जरूर बघायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल आलाय. सातवचा खेळ समजा स्कोर असेल 88 धावा. 6 बॉल बाकी. 29 धावांची गरज. 6-29 पाहिजेत विजयासाठी धावा. अजय सोनवणे खेळते 9 बॉल 20 वरती. जर रवींद्र कोळी खेळत आहेत, आपण जर पाहिलं 3 बॉल 2 वरती बॅटिंग करत असताना आपण त्यांना बघू शकता. 6 बॉल 29 ची गरज आहे. बघूयात कोण असेल बॅटफेट, कोण ठरणार या मॅच मध्ये. 8व्या षटकाला सुरुवात होती. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज. बघतायत कोळी क्रिकेट लीग. 7 षटकाचा खेळ संपलेला आहे. 6 बॉल बाकी. 29 धावांची गरज. चांगला बॉल यावेळेस आपण बघू शकता. शेवटचं षटक आता इथे आपल्याला बघायला मिळते. अंतिम षटक या ठिकाणी आता असणार आहे. सुंदर असं वातावरण आपण इथे बघतायत. 8वं षटक तिथे चालू आहे. ओ आखूड टप्प्याचा बॉल. बिग हिट, मॉन्स्टर हिट, स्पायडर हिट. बॉल सीमा पार. एक बाहुबली बजरंगी षटकार. चांगला बॉल. मॅच बॉल होता. मॅच बॉल होता. डॉट बॉल आलाय. आता सामना आला 3 बॉल आणि 23 धावांची गरज. धाव फलकामध्ये. आणि यावेळी देखील बॉल मोठा पैकी जरूर आला. मात्र 2 बॉल आता 17 धावांची गरज. षटकारानं 100 धावा लोटलेल्या आहेत. फाईट चांगली दिलेली आहे चाणक्य सीसी संघाने, भगवान एस पाटील या संघाने. मात्र धावा कमी राहिल्यात. तो फरक किती राहतोय ते आता बघायचं आपल्याला. 2 बॉल 17 धावांची गरज.
आणखीन एक चांगला बॉल इथे मात्र जो बघायला मिळालाय. विकेट आली, विकेट नंबर 6, फलंदाज बाद. यावेळेचा बॉल आपण जर पाहिलं मैदानामध्ये नंतर लेग बॉल असे वाईट बॉल आलाय. चांगला सामना खरा तर केला. एकाच एक अर्धशतक बघायला मिळालं. 5 विकेट देखील बघायला मिळालं. गौरव कोळीनं 5 विकेट घेतल्या. पण बॉल द्या गौरव कोळी यांच्याकडे. 5 विकेट त्याने घेतल्यात. गौरव कोळी बॉल हातात घ्या आणि बॉल दाखवा कॅमेऱ्यामध्ये. पंच बॉल द्या गौरवकडे. गौरव कोळी बॉल हातात घ्या. फायपर तुम्ही घेतलाय. मोहम्मद शमीनं 5 विकेट घेतले होते परवा दिवशी भारतीय संघासाठी. त्यानंतर एक विक्रम केलाय. हा बॉल, हा मॅच बॉल आहे. हा गोल्डन बॉल, गोल्डन आर्म बघू शकता. अगदी आलाय वन साइड हिरो. झालंय सर्वांचं फेवरेट. चर्चेत आहे महाराष्ट्रात. नाव कमवलंय आज गौरवनं. आणि वन साइड हिरो, वन साइड हिरो गौरव. जर्सी नंबर 12. रिमेंबर द नेम. डोक्यावर घेतलंय गौरवला. दुनिया डोक्यावर घेणार आहे रे. नक्कीच तुझी स्वप्न तुला पुरी करायची. आणि आज पहा गौरव कोळीनं चमक दाखवलेली आहे. आणि बघू शकता हा सेलिब्रेशनचा टाइम आलाय. त्याला बॅट गीत केलेला आहे गौरव कोळीला.